नमस्कार विद्यार्थी मित्रों, बी.एड कॅप राऊंड 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। कॅप राऊंड फर्स्ट व सेकंड याचे एकत्रित जे रजिस्ट्रेशन्स जे होते ते जर आपण करण्याचे राहून गेला असाल तर कॅप राऊंड थर्डमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करण्याची सुवर्ण संधी आहे। तर चला कशा प्रकारे आपल्याला रजिस्ट्रेशन करता येतील हे पाहूया। यासाठी जावं लागेल CET सेलच्या वेबसाईटवरती, ते म्हणजे cetcell.mahacity.org। आपण CET सेलच्या वेबसाईटवरती आलो आहोत। येथे आल्यानंतर आपण इथे रनिंग नोटिफिकेशन पाहू शकता की न्यू रजिस्ट्रेशन्स अँड फॉर्म एडिटिंग फॉर राऊंड थर्ड हॅज बीन स्टार्टेड, म्हणजेच आपले रजिस्ट्रेशनसुद्धा सुरू झाले आहेत आणि आपल्याला फॉर्मसुद्धा ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे असा त्याचा अर्थ होय। तर आपण इथं वरती स्क्रॉल केल्यानंतर पाहू शकता राऊंड नोटीस फर्स्ट आणि सेकंड। आपलं रजिस्ट्रेशन जर त्या राऊंडसाठी झालं नसेल तर बाकी ज्या बाबी आहेत त्या आपल्याला उपयोगी असणाऱ्या बाबी, म्हणजेच आपला जो शेड्यूल आहे बी.एड कॅप शेड्यूल, जो की 6 तारखेला पब्लिश झाला होता, ही एक अत्यंत महत्त्वाची फाईल आपल्यासाठी आहे। ही आपण डाउनलोड करून घेणे व त्या अनुषंगाने काम करणे। तर सर्वप्रथम आपल्याला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन, ज्यांनी रजिस्ट्रेशन्स केले नाही त्यांच्यासाठी हे आहे, हे लक्षात घ्या। तर न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनला आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर हॅव यू अपियर्ड फॉर महा बी.एड CET 2024 याला आपल्याला यस म्हणायचं आहे। याला यस म्हटलं की आपल्याला परत 2 टॅब इथं उघडलेले पाहायला मिळतात, ज्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर, रोल नंबर टाकायचा आहे व त्यानंतर CET डिटेल्स याला क्लिक करायचं आहे। विद्यार्थी मित्रों, ते दोन्ही नंबर आपण हॉल तिकीटवरून आपल्या टाकले आहेत। तर आपल्याला चेक डिटेल्स याला क्लिक करायचं आहे। विद्यार्थी मित्रों, चेक डिटेल्सला आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला परत एका पेजवरती आपण आपोआप जातो, जेथे आपल्याला असा मेसेज पाहायला मिळतो, यू हॅव ऑलरेडी रजिस्टर, युअर लॉग इन ID इज दिस वन। तर आपल्याला एक लॉग इन ID मिळालेला आहे जो की BD ह्या अक्षरापासून आहे। ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट राऊंडसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं परंतु त्याचा नंबर लागला नाही तर त्यांना थर्ड कॅप राऊंडमध्ये सुद्धा सहभागी होता येतं। तर आपल्याला असा एक नवीन नंबर मिळेल, ज्यांनी नुकतंच रजिस्ट्रेशन केलं आहे त्याला हा नंबर मिळालेला पाहायला भेटेल। तसेच जुन्या लोकांसाठी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे तर त्यांना अशा प्रकारचा नंबर पाहायला मिळेल। तर ह्या नंबरचा आता आपल्याला काय करायचं आहे, तर लॉग इनसाठी तो वापरायचा आहे। विद्यार्थी मित्रों, परत आपल्याला लॉग इन पेजवरती यायचं आहे आणि लॉग इन पेजवरती आल्यानंतर इथे जे लॉग इन आपल्याला दिसत आहे त्या लॉग इनला आपल्याला क्लिक करायचं आहे व आता आपल्याला जो नंबर मिळाला आहे त्यामध्ये वरती तो नंबर टाकायचा आहे, त्याची ज्याची स्टार्टिंग आपल्याला व खाली लॉग इन हे पाहायला मिळते, त्याला आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती जातो, जेथे आपल्याला सर्व जे आपले डिटेल्स आहेत, आपण जो ॲप्लिकेशन फॉर्म भरला होता, आपलं नाव, जेंडर, त्या सर्व बाबी तिथं फुलफिल करायच्या आहेत, भरायच्या आहेत व सेव्ह अँड नेक्स्ट म्हणून पुढच्या पेजवरती आपल्याला जायचं आहे। अशा प्रकारे आपला जो संपूर्ण राहिलेला फॉर्म आहे तो फिल करून घ्यायचा आहे। डॉक्युमेंट्स सांगितलेले अपलोड करायचे आहेत व आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, आपला जो शेड्यूल आहे, शेड्यूलप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत। लक्षात घ्या, सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून त्या डॉक्युमेंट्समध्ये मग 10वीचा मार्क मेमो, 12वीचा मार्क मेमो, ग्रॅज्युएशनचे मार्क मेमो, तसंच तुमचा फोटो म्हणजेच पासपोर्ट फोटो व साईन हे सुद्धा आपल्याला अपलोड करायचं आहे व शेवटी फॉर्म आपला सबमिट करायचा आहे। आणि फॉर्म सबमिट केल्यानंतर आपल्याला प्रिंट मिळणार आहे, तर ती प्रिंट आपण घ्यायची आहे आणि पुढच्या म्हणजेच कॅप राऊंडसाठी आपल्याला ती ॲडमिशनसाठी सुद्धा उपयोगी आहे, ती आपल्याला ॲडमिशनला जाताना सोबत न्यायची आहे। तर आपला जो शेड्यूल आहे तो आपण पाहूया, जेणेकरून आपल्याला ऑप्शन फॉर्म कधी भरायचे हे लक्षात राहील। विद्यार्थी मित्रों, आपला जो कॅप राऊंड फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ सर्व राऊंडचा शेड्यूल आपल्याला एकदाच मिळालेला आहे, हे लक्षात घ्या। कॅप राऊंड फर्स्टची जी सध्या स्टेट चालू आहे, स्थिती चालू आहे, ती म्हणजेच आज 14 तारखेला यांची लिस्ट लागणार आहे, जी की अलोकेशन ऑफ फर्स्ट राऊंड, म्हणजेच त्यांना त्यांच्या सीट्स कुठल्या मिळाल्या आहेत, त्यांचा नंबर कुठे लागला आहे हे त्यांना कळणार आहे। त्यानंतर कॅप राऊंड सेकंड होईल व कॅप राऊंड सेकंड नंतर आपला कॅप राऊंड थर्ड स्टार्ट झालेला आपल्याला पाहायला मिळेल। आपल्याला त्यापूर्वी इथे सूचना पाहायला मिळते, कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर अनरजिस्टर्ड CET क्वालिफाईड स्टुडंट्स। तर ज्या विद्यार्थ्यांनी CET दिली होती, कॅप राऊंड फर्स्ट सेकंडला त्यांनी फॉर्म भरले नव्हते, म्हणजेच रजिस्ट्रेशन केले नव्हते, त्यांच्यासाठी स्पेशल डेट देण्यात आलेली आहे। आणि परत कॅन्डिडेट्स फॉर राऊंड थर्ड अँड फोर्थ, तर दोन्ही राऊंडची म्हणजे राऊंड तिसरा, राऊंड चौथा, ह्या दोन्हीचा कॅप राऊंडचा रजिस्ट्रेशन आपण एकत्र करत आहोत, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा। तर 10/8/2024 ते 3/9/2024
या कालावधीमध्ये आपल्याला हे रजिस्ट्रेशन्स करायचे आहेत। रजिस्ट्रेशनची डेट जरी लेंथन असेल, लॉंग असेल, तरीही आपण रजिस्ट्रेशन लवकरात लवकर करून घ्यायचे आहेत। विद्यार्थी मित्रो, कॅप राऊंड 2 संपल्यानंतर आपल्याला कॅप राऊंड 3 सुरू झालेला पाहायला मिळेल। त्यामध्ये आपल्याला 31/8/2024 ही डेटसुद्धा लक्षात ठेवायची आहे, जिथे की आपल्याला कॅप राऊंड 3साठी किती जागा शिल्लक आहेत, रिकाम्या आहेत, म्हणजे 2 कॅप राऊंड फर्स्ट व सेकंडमध्ये भरलेल्या जागा व्यतिरिक्त शिल्लक ज्या जागा आहेत, बाकीच्या जागा आहेत, त्यापैकी जागा आपल्याला मिळणार आहेत। त्यामुळे 31 तारखेची लिस्ट पाहणं आपल्याला गरजेचं आहे। तर 31 तारखेला आपण ती लिस्ट चेक करायची आहे, पाहायची आहे। त्या अगोदर आपल्याला अजून एक लिस्ट आलेली पाहायला मिळेल, ती म्हणजेच राऊंड सेकंडची, कॅप राऊंड सेकंडची लिस्ट आपल्याला पाहायला आलेली मिळेल, ती म्हणजेच 26 तारखेला। तर 26 ऑगस्टला ती लिस्ट, 31 ऑगस्टला आपल्या व्हॅकन्सी लिस्ट, ह्या दोन्ही आपल्याला चेक करायच्या आहेत। आणि त्यानंतर महत्त्वाची परत एक डेट आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच 1/9/2024 ते 3/9/2024, म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये 1 ते 3 तारखेपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, तर आपले ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत। हे लक्षात घ्या, ऑलरेडी आपण जर फॉर्म भरलेलेच नसतील, सुरुवातीला रजिस्ट्रेशन केलेलेच नसेल पहिल्या दुसऱ्या राऊंडसाठी, तर ही आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे रजिस्ट्रेशन करून घेणे व ऑप्शन फॉर्म ह्या दिलेल्या तारखेत भरणे। त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केले होते पहिल्या राऊंडला आणि दुसऱ्या राऊंड, त्या दोन्ही राऊंडमध्ये जर त्यांचे नंबर लागले नसतील, तर त्यांनासुद्धा ऑप्शन फॉर्म आपल्याला भरता येणार आहे। म्हणजेच सर्व विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरता येतील। त्यांचं रजिस्ट्रेशन राऊंड 1 किंवा राऊंड 3ला झालेलं असणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्र, आपण जे डॉक्युमेंट्स भरणार आहोत, फिल करणार आहोत, अपलोड करणार आहोत, तर त्या डॉक्युमेंटचं ई स्क्रुटिनिटी चालू होईल। ती कधी चालू होईल, तर 1/9/24 ते 5/9/2024। एक लक्षात घ्या, हे स्क्रुटिनिटी काम आपलं नाही आहे, फक्त व्यवस्थित डॉक्युमेंट अपलोड करणं हे काम आपलं आहे। मग सर्व मार्क्स मेमो, त्यानंतर आपला फोटो, त्यानंतर आपली सही, हे आपल्याला अपलोड करायचं आहे, हे लक्षात घ्या। आणि त्यानंतर विद्यार्थी मित्र, आपल्याला काय करायचं आहे, तर वाट पाहायची आपले डॉक्युमेंट व्हेरीफाय होण्याची, ज्याचा मॅसेज आपल्याला लॉग इनमध्ये येईल। त्याप्रमाणे आपली अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट लागेल, जी की तुम्ही कॅप राऊंड फर्स्टसाठीची अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट पाहिली असेल। त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपल्याला काही त्रुटी जर राहिल्या, आता त्रुटी राहू देऊ नका। सुरुवातीला कॅप राऊंड फर्स्ट सेकंडसाठी ज्यांनी फॉर्म भरले त्यांना त्रुटी काय असतात हे माहीत नव्हतं, त्यामुळे त्यांच्या राहिल्या। तर आता आपल्याला ऑलरेडी माहीत आहे, सर्व डॉक्युमेंट्सचे फोटो आपल्याला क्लिअर काढायचे आहेत आणि ते अपलोड करायचे आहेत। त्यामुळे कोणाचीही त्रुटी राहता कामा नये। राहिलीची एखादी त्रुटी तर ती ह्या तारखेमध्ये आपल्याला दुरुस्त करायची आहे। त्यानंतर आपली फायनल मेरिट लिस्ट लागेल। फायनल मेरिट लिस्ट कधी लागेल, राऊंड 3ची इथं दिलेलं आहे 13 सप्टेंबर, म्हणजे 13/9/2024ला ती लिस्ट लागेल। आणि आपल्याला नंबर कुठे लागला हे कधी कळेल, तर अलोकेशन ऑफ राऊंड 3 18/9/24ला ते कळेल। कोणाकोणाला कळेल, तर महाराष्ट्रातील विद्यार्थी, म्हणजे MS स्टुडंट, आउट ऑफ महाराष्ट्र स्टुडंट्स, NRI स्टुडंट्स, तर सर्व विद्यार्थ्यांची लिस्ट एकत्रित लागणार आहे। ही गोष्ट आपण 3rd राऊंडसाठी लक्षात ठेवावी। त्यानंतर विद्यार्थी कॉलेजला जातील, ॲडमिशन घेतील, तर कधी घेतील, तर 19/9/2024 ते 23/9/2024 या दरम्यान ते ॲडमिशन्स घेतील। आणि त्यानंतर कॉलेज परत त्यांच्या जागा काय करेल, तर CET सेलला कळवल, ज्याला आपण व्हॅकंट सीट्स म्हणतो, आणि त्यानंतर चालू होईल राऊंड नंबर 4। तर अशा प्रकारे आपल्याला राऊंड 3rd आणि 4th या दोन्हीसाठी एकत्रित काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे, जेणेकरून आपला ह्या वर्षी BEd करण्याचा संकल्प सुटू नये किंवा आपलं BEd करण्याचं राहून जाऊ नये। आपण जर आता रजिस्ट्रेशन दिलेल्या तारखेमध्ये तारीख संपायच्या अगोदर केलं नाही, तर आपल्याला कुठलाही प्रोव्हिजन नाही ज्याने आपल्याला ॲडमिशन मिळू शकेल। ह्या बाबतीत आपण गांभीर्याने विचार करावा। व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करावं। तसेच चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व प्रकारच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बारसाठी बेल आयकॉन बटन प्रेस करून ठेवा। लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।